या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आज नवरात्रीची दुसरी माळ म्हणजे देवीचे द्वितीय स्वरूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्त्व बघायचं आहे। तर दुसरी माळ म्हणजे आपली माता दुर्गेचं दुसरं रूप असतं। तर दुसरं रूप म्हणजेच आपली ब्रह्मचारिणी। तर बघा आपल्या देवीचे द्वितीय स्वरूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवीला हा खरंच समर्पित असतो। त्यामुळे आजच्या दिवशी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीच्या पूजेचे मंत्र, आरती, नैवेद्य यांनी त्यांच्या रंगाचा खूप विशेष महत्त्व असतं। तर बघा चातुर्मासामध्ये येणाऱ्या अश्विनी महिन्यामध्ये शुद्ध पक्षात नवरात्र उत्सव चालू आहे। तर आपला खूप छान सण चालू आहे, खूप उत्साह आहे सगळीकडे। बघा 9 दिवसामध्ये कालखंडात आदिमायेच्या विविध नवूर स्वरूपाचे पूजन, नामस्मरण, उपासना, जप, भजन, कीर्तन केले जाते। अगदी प्राचीन काळापासून नवरात्र उत्सव साजरी करण्याची परंपरा आहे। तर आपण नवरात्र उत्सव खूप छान महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशभर पण आणि महाराष्ट्रात तर खूप उत्साहाने साजरा केला जातो। प्रत्येकाने आपल्या पद्धतीनुसार आपल्या दुर्गा मातेची पूजा केली जाते। बघा नवरात्रीमध्ये दुसरी माळ असून दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवीनी ही आपली कठोर तपाची आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते। बघा ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातामध्ये माळ आणि डाव्या हातामध्ये कमंडल आणि ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला शक्ती सिद्धी दोन्हीची प्राप्ती होते। म्हणून बघा हजारो वर्ष तिने कठोर तपस्या करून आपल्या दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडलेले आहे। म्हणजे बघा देवीने कठोर तपाचरणाचे महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले। ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते असेही सांगितले जाते। बघा ब्रह्मचारिणी खरंच आपल्याला खूप कठोर तपस्या करून आपल्या महादेवांना त्यांनी प्रसन्न केले होते। बघा आजच्या दिवशी आपल्याला नित्यकर्म आटोपल्यानंतर आपल्याला ब्रह्मचारिणीची षडोपचारी पूजन करायचे आहे। बघा आजच्या ब्रह्मचारिणीला देवीला दूध साखरेचा नैवेद्य द्यायचा आहे किंवा दुधापासून बनवलेला पदार्थ आज द्यायचा आहे। नाहीतर आपली साखर ही ठेवली तरी आपण नैवेद्य दाखवलं तरी चालतं। बघा आपल्याला यथाशक्ती यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे। बघा आजच्या ब्रह्मचारिणी देवीच्या रूपाचा आपण मनोभावे पूजा केल्याने आपल्याला खरंच सिद्धी प्राप्त होते। आपले जी काही बघा आपल्या देवीचं किती संयम होता, जिने की तिनं तप जप आचरण केलं आणि त्यापासून तिने आपल्या शिवशंकरांना तिने प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद घेतला। बघा ब्रह्मचारिणी ही स्वरूपात म्हणजे पार्वतीचंच रूप असतं। तर ब्रह्मचारिणीने खूप तपस्या केल्यानंतर शिवशंकर महादेवांना प्रसन्न करून त्यांचा विवाह झालेला होता। तर बघा या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। दधानाकर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्धतो मयी ब्रह्मचारिणी नुमत्तमा असं आपण त्यांचा मंत्र म्हणायचा आहे। तर आजच्या ब्रह्मचारिणीचे खरंच खूप आजचा रंग पण खरंच लाल आहे आणि लाल रंग हा खरंच समृद्धीचा आणि सौभाग्याचा मानला जातो। त्यामुळे या ब्रह्मचारिणीला लाल कलरचा मी वस्त्र इथे घातलेला आहे। तर बघा त्यांना आवडता कलरही म्हटलं जातं। तर ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले होते। सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकरपती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले। ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धी आणि धर्म प्राप्त होते। विवाह येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात। बघा ज्यांना कोणाला विवाह जुळत नाहीत किंवा त्यांच्या खूप समस्या आहेत, लग्न होत नाही, तर त्यांनी आजच्या ब्रह्मचारिणी देवीचे पूजन करावे, त्यांनी नक्की करावे। जी काही म्हणजे कुणी मुलगी आहे तर त्या मुलीनेही आजची तपस्या करायला पाहिजे। ब्रह्मचारिणीची मनोकामना पूर्ण करणारी म्हटली जाते। त्यामुळे आजच्या दिवशी मुलींनी किंवा मुलांनी आपल्या आजच्या ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी। तर बघा आपले असे सांगितले जाते की देवीला केवळ साखर मिश्रित किंवा नैवेद्य दाखवलं तरी चालतं। एका चित्ताने केलेल्या पूजनाने तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता आणि
आणि निष्ठा, आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो आणि प्रगतीचे मार्ग एकदम मोकळे होतात. त्यामुळे आजची ब्रह्मचारिणी पूजा मनोभावे करावी. अशा प्रकारे ब्रह्मचारीचं महत्त्व आणि मंत्र आहे. तर ब्रह्मचारीची पूजा ही आपण मनोभावे करावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये ब्रह्मचारीचं महत्त्व आपण बघितलेलं आहे. तर तुम्हाला माहिती होतं का? तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण छान अशी पूजा करा. तर आपण तिसऱ्या माळेला भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना जय माता, जय दुर्गा माता आणि कमेंटमध्ये जय ब्रह्मचारी माता लिहायला विसरू नका. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.